नमस्कार व्हिडिओंनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण CSS टेक्स्ट स्टायलिंगला एक्सप्लोर केलं होतं. CSS टेक्स्ट स्टायलिंगमध्ये आपण मॅक्स हाईट, मीन विड्थ, मॅक्स विड्थ एक्सप्लोर केलं होतं. नॉर्मल विड्थमध्ये आणि मीन विड्थ, मॅक्स विड्थमध्ये काय डिफरंट आहे हेही आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बॉक्स मॉडेलला एक्सप्लोर करणार आहोत. तर नेमकं CSS बॉक्स मॉडेल काय असतंय? CSS बॉक्स मॉडेलमध्ये पॅडिंग, मार्जिन, बॉर्डर आणि कंटेंट हे सगळे पार्ट्स येतात. चला मित्रांनो शिकूया बॉक्स मॉडेलला स्टाईलमध्ये. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ स्टाईल कोडिंग फोल्डरमध्ये यायचं आहे. CSS फोल्डरमध्ये येऊन एक डे14 नावाचं फोल्डर क्रिएट करायचं आहे. डे14 आणि त्याला शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करायचा आहे. index.html फाईल क्रिएट करून घ्यायची आणि त्याचमध्ये CSS फोल्डरमध्ये style.css नावाची फाईल क्रिएट करून घ्यायची आहे. index.html मध्ये आपण आपल्याला बॉयलर प्लेट ॲड करायची एक्सक्लेमेशन मार्क दाबून टाकायचं आहे CSS बॉक्स मॉडेल. आता नेमकं बॉक्स मॉडेल असतो काय? तर HTML मध्ये प्रत्येक एलिमेंट जो असतो तो एक बॉक्स असतो. बॉक्स असतो इन द सेन्स, की त्या एलिमेंटला आपण बॉर्डर देऊ शकतो, मार्जिन देऊ शकतो, पॅडिंग देऊ शकतो. तर नेमकं बॉर्डर, मार्जिन आणि पॅडिंग म्हणजे काय तेही बघू. इमॅजिन करा आपण एक प्रॉडक्ट Amazonहून ऑर्डर केला आहे. तो प्रॉडक्ट जशास तसा आपल्याला येत नाही. त्याला काहीतरी पॅकिंग असते, कव्हरिंग असते. त्या प्रॉडक्टला काही होऊ नये म्हणून मध्ये त्याला एक थर्मोकॉल किंवा काहीतरी अ, ठेवलेलं असतं ज्याने की तो सेफ राहील, की जर बॉक्स जरी शेक झाला तरी प्रॉडक्टला काही होणार नाही. तशाच प्रकारे बॉक्स मॉडेल वर्क करतो. आपलं लेआउट कुठे शिफ्ट व्हायला नको किंवा लेआउट थोडं क्लीन दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण बॉक्स मॉडेलचा यूज करतो. तर आपण बघूया नेमकं ते एलिमेंट बॉक्स कसा असतो. तिथे एक H1 एलिमेंट घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकू धिस बॉक्स. ला जर आपण रिव्ह्यू केलं, तर आपल्याला इथं बघायला भेटतंय धिस इज बॉक्स. तर ह्याला आपण इथं इन्स्पेक्ट केलं आणि जो आपला एलिमेंट आहे जर क्लिक केलं, तर कोणता एलिमेंट आहे आपला? हां, H1 हा जो आहे, हा आहे धिस इज बॉक्स आणि हे जे बॉक्स आहे आपला, हा पूर्ण बॉक्स ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला म्हणतो आपण बॉक्स मॉडेल. यामध्ये बॉक्स मॉडेल असतं, जो पार्ट असतो, हा असतो कंटेंट. जो की इथं तुम्हाला हवर होतानाही दिसतोय, त्यावरती इफेक्ट ॲड होतोय. त्यानंतर जो पार्ट येतो बॉर्डर आणि कंटेंट मधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण पॅडिंग म्हणतो. आणि मार्जिन आणि पॅडिंग मधलं जे डिस्टन्स म्हणजे ही एक लेयर असते कव्हरिंग, जी की बॉर्डर असते. ती कोणामध्ये असते? मार्जिन आणि पॅडिंगच्या मध्ये असते. म्हणजे मार्जिन आणि पॅडिंगच्या मध्ये. ही मार्जिन असते, ती आउटसाइड ऑफ द बॉक्स असते. तर जर हा जो एलिमेंट बघितला आपण, जे ब्लू आहे, हे आहे कंटेंट. जे आउटसाइड आहे, हे आहे मार्जिन. आता मी तर ह्याला सी-एस-एस ॲड नाही केली आहे. बाय डिफॉल्ट काय होतं, सी-एस-एस ॲड होते आणि जो H1 टॅग आहे, त्यालाही बाय डिफॉल्ट काही स्टायलिंग आहे. तर आपण काय करू, style.css मध्ये जाऊन डिफॉल्ट सी-एस-एस काढून टाकूया. त्यासाठी युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करायचा आहे. इथं टाकायचं आहे मार्जिन इक्वल्स टू 0 आणि पॅडिंग इक्वल्स टू 0. मार्जिन आणि पॅडिंग काढून टाकली, तर इथं बघायचंय डिफॉल्ट मार्जिन होती ती इथून निघून गेलेली आहे. आता जी मार्जिन असते ते डिस्टन्स असतं 2 एलिमेंट मधलं. 2 एलिमेंट मधलं म्हणजे 2 एलिमेंट मधलं नेमकं कसं? तर मला दाखवतो आता. इथे एक डॉट बॉक्स आहे. बॉक्समध्ये 2 एलिमेंट आहेत. रिप्लाय बाय आणि आहे आय डॉलर. कळलं तुम्ही बॉक्स ह्याला मी कॉमेंट आउट करतोय. तर style.css मध्ये डॉट बॉक्सला आपण थोडं स्टाईल करू, की कलर देऊ त्याला रेड कलर देऊ त्याला रेड, बॅकग्राऊंड कलर देऊ त्याला ब्लॅक. आता इथं स्टायलिंग ॲड झालेली नाहीये. का? कारण की आपण इथं त्याला लिंकच केलेलं नाहीये. लिंक करायचं स्टाईल शीटला style.css ला.
आता जर आपण इथं बघितलं, आय एम P1, P2 एकाखाली एक एलिमेंट आहे. एकाखाली एक का आले? कारण की ते ब्लॉक लेव्हल एलिमेंट आहेत. इनलाईन एलिमेंट नाहीत. आणि आता आपण काय करू, P1 ला आणि P2 ला सेपरेट स्टायलिंग देऊ. त्यासाठी आपण इथे एक आयडी यूज करू. आयडी इक्वल्स टू P1 आणि आयडी P2. तर इथे मी स्टाईल डॉट सी-एस-एस मध्ये हॅश P1 हा काय करतोय, पॅडिंग देतोय. पॅडिंग असणार 12 पिक्सल. पॅडिंग आली आहे 12 पिक्सल. आता ही पॅडिंग कशी आली आहे? तर मी ह्याला सिलेक्ट केलं एलिमेंटला. ही पॅडिंग जी आहे, ही एलिमेंटच्या आत आली आहे. एलिमेंटच्या आउटसाइड आहे का? नाही. तर ती एलिमेंटच्या इनसाइड आहे. हे जो कंटेंट बॉक्स आहे, जो बॉक्स आहे आपला, हा जो आहे, हा आहे बॉक्स. हा जो हा आहे कंटेंट. कंटेंटच्या आउटसाइड पॅडिंग आली आहे. पॅडिंगच्या आउटसाइड काय असते? बॉर्डर असते. बॉर्डरच्या आउटसाइड मार्जिन असते. ही लेव्हल असते. पहिले कंटेंट, देन पॅडिंग, देन बॉर्डर आणि देन मार्जिन. मी जर ह्याची साइज इन्क्रीज करतोय आणि हे जे आहे, मी याला ना काय करतो, मार्जिन दाखवायसाठी ना आपण तर इथं डॉट बॉक्सला बॅकग्राऊंड कलर दिलाय. मार्जिन जरी दिली तरी काही कळणार नाही. तर त्यासाठी मी काय करतो, जो डॉट बॉक्सचा बॅकग्राऊंड कलर आहे, तो पी टॅगला देतो. टॅगला बॅकग्राऊंड कलर देतो मी. इथं काही डिफरन्स येणारच नाहीये, कारण की आपण पी टॅगला बॅकग्राऊंड कलर ब्लॅक दिलाय. इथं तो ब्लॅक अप्लाय पण झालाय. आता P1 ला मी पॅडिंग दिली आहे 12 पिक्सल आणि फॉन्ट साइज दिली आहे 2M. पण मी P2 ला काहीच दिलेलं नाही. तर सिमिलरली मी P2 ला पण स्टायलिंग ॲड करतोय. तर मी P2 ला स्पेलिंग ॲड केली आहे. आणि जर मी दोघांनाही हॉव्हर करतोय, तर हा आहे, हा जो बॉक्स मॉडेल आहे, तो आहे या पी टॅगचा. आणि जेव्हा मी पॅडिंग इक्वल्स टू 12 पिक्सल करतोय, तर ती पॅडिंग टॉप, बॉटम, राइट, लेफ्टसाठी सुद्धा सेट होते. हे मी तुम्हाला सांगतो. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्या नेमकं पॅडिंग आणि मार्जिनमध्ये डिफरन्स काय असतो. तर जी पॅडिंग असते ती इनसाइड एलिमेंट असते. म्हणजे ती कंटेंटमध्ये असते. कंटेंटमध्ये असते म्हणजे की मी बघितलं हा जो आहे, हा आहे आपला एलिमेंट. तर पॅडिंग जी आहे एलिमेंटमध्ये झालेली आहे. आउटसाइड एलिमेंट बॉक्सला नाही आली आहे. आता आपण मार्जिन देऊन बघूया, की नेमकं मार्जिन कशी अप्लाय होते. मार्जिन 12 पिक्सल. ती मार्जिन आहे ती बॉक्सच्या आउटसाइड ॲड होत असते. आणि इथं बघितलं, जे मार्जिन आहे, आउटसाइड ॲड झाली आहे आणि ती मार्जिन काय असते, की 2 एलिमेंट मधला स्पेस असतोय. जर सपोज माझ्याकडे 2 एलिमेंट आहेत. दोघांना सेम कलर आहे. त्यामध्ये काही डिस्टन्स नाही. पण मी डिस्टन्स ॲड करणार आहे किंवा मला डिस्टन्स ॲड करायचा आहे. मार्जिन सेट करणार. ही जी मार्जिन आहे, मार्जिन आउटसाइड असते कंटेंटच्या. आपण पॅडिंग ही सेट करताना डिफरंटली सेट करू शकतो. डिफरंटली सेट करू शकतो म्हणजे तर मी इथं पॅडिंग 12 पिक्सल दिली आहे. बट जर मला पॅडिंग लेफ्टला 12 पाहिजे, टॉपला 14 पाहिजे आहे, 20 मला बॉटमला पाहिजे आहे आणि राइटला 70 पाहिजे आहे. तर मी तशीही ॲड करू शकतो. कशी ॲड करणार? पॅडिंग इक्वल्स टू पॅडिंग टॉप इक्वल्स टू मी 12 पिक्सल करणार. देन पॅडिंग बॉटम इक्वल्स टू मी करणार 32 पिक्सल. सिमिलरली मी पॅडिंग राइट पण सेट करू शकतो 20 सिमिलरली लेफ्ट करू 10 पिक्सल. जर आता इथं बघितलं मी याला जर हॉव्हर केलं, बॉक्स मॉडेलमध्ये चेक केलं. त्याला इथं पॅडिंग लेफ्ट किती आहे 10 पिक्सल, पॅडिंग टॉप किती 12 पिक्सल, पॅडिंग बॉटम किती 22 पिक्सल आणि पॅडिंग राइट आहे 20 पिक्सल. तर हे झालं मी सेपरेटली इथं काय केलंय, पॅडिंग इंडिव्हिज्युअली सेट केलेली आहे. हेच मी शॉर्ट हँड प्रॉपर्टीमध्ये पण राइट आउट करू शकतो. कसं? पॅडिंग इक्वल्स टू तर मला काय करायचंय, जे आपलं पॅडिंग शॉर्ट हँड आहे ना, तो क्लॉकवाईज रोटेट करतो. तर मला टॉपची द्यायची तर पॅडिंग टॉप काय आहे 12 पिक्सल. आता मला राइटची द्यायची तर राइटची काय आहे? राइट आहे 20 पिक्सल. देन बॉटम, बॉटम आहे 22 पिक्सल. देन ही जी वरची स्टायलिंग आहे ॲड केली आहे प्रत्येक साइडला, ती मी जर रिमूव्ह केली तरी पण सेम पॅडिंग त्याला ॲड होणार आहे.
तर मी याला रिफ्रेश केलं, ते चेक केलं 12 पिक्सल टॉप, 20 पिक्सल राइट, 22 पिक्सल बॉटम एंड 10 पिक्सल लेफ्ट पॅडिंग ॲड झालेलं आहे. काय करू शकतो, जर मला 2 कॉमन पॅडिंग द्यायचे आहेत. एक टॉप बॉटमला सेम द्यायची आहे आणि लेफ्ट राइटला सेम द्यायची आहे. ठीक आहे, सपोज पॅडिंग इक्वल्स टू 30 पिक्सल ही जी आहे मला ही टॉप बॉटमला द्यायची आहे आणि 50 पिक्सल मला काय करायची आहे, लेफ्ट राइटला द्यायची आहे. तर ही सुद्धा प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रकारे सुद्धा स्टायलिंग देऊ शकतो. तर मी त्याला कमेंट आउट नाही केलंय. पण मी इथं जर बघितलं तर इथं चेंज ॲड झालेला आहे. आता इथं तर मी पहिली स्टायलिंग चेंज नाही केली आहे आणि मी दुसरी स्टायलिंग ॲड केली आहे. म्हणजे सेम पॅडिंग ॲड केली आहे. ती पण इथं ॲड झाली आहे. का? कारण आपली जी सी-एस-एसची स्टायलिंग आहे ती कॅस्केड अल्गोरिथमवर चालते. कॅस्केड अल्गोरिथम काय असतो ते आपण एकदम डिटेलमध्ये, एकदम सिंपलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण त्यामध्ये कसं असतं, की स्पेसिफिसिटी असते आणि जे लेटेस्ट अपडेट केलेलं आहे, ते आपलं सी कन्सिडर करतं. तर मी याला कमेंट आउट करतोय. तर जर चेक केलं तर पॅडिंग चेक केली. पॅडिंग 50 पिक्सल आहे लेफ्ट राइटला आणि 30 पिक्सल आहे टॉप बॉटमला. आणि सिमिलरली आपण मार्जिन सोबत पण ॲड करू शकतो. तर इथं मी मार्जिन मार्जिन होतं 12 पिक्सल, 23 पिक्सल, 45 पिक्सल आणि 50 पिक्सल. तिथं मार्जिन सुद्धा त्याच पद्धतीने ॲड होणार आहे. आणि मार्जिनमध्ये ऑटो मार्जिन म्हणून सुद्धा एक व्हॅल्यू असते. तर ऑटो मार्जिन नेमकं करतं काय? हा जो आपला कंटेंट आहे, त्याला जर मी मार्जिन ऑटो केलं, सपोज मला हॉरिझॉन्टली एलिमेंटला सेंटर करायचंय. तर जी आपली प्रॉपर्टी आहे मार्जिन ऑटो ती काय करते, एलिमेंटला हॉरिझॉन्टली सेंटर करते. पण जर एलिमेंट 100% विड्थ घेत नाहीये त्याच्या बॉक्सची. म्हणजे तर हे पण आपण समजून घ्या नेमकं काय. हा जो बॉक्स आहे यामधला एक पीक काढून टाकतोय आणि P2 आपण ठेवूया इथं. हा एक बॉक्स आहे. त्याचा बॉर्डर प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला. डॉट बॉक्सला मी काय करतो बॉर्डर ॲड करतो. बॉर्डर तर बॉर्डर काय असते? बॉर्डर जी असते ती एक कव्हरिंग असते. जी असते मार्जिन आणि पॅडिंगच्या मध्ये. बॉर्डर ॲड करायसाठी मी इथं बॉर्डर 2 पिक्सल, बॉर्डर स्टाईल सॉलिड, बॉर्डर कलर इक्वल्स टू रेड. जर मी ह्याला प्रिव्ह्यू केलं, इथं बॉर्डर ॲड झालेली आहे आणि इथं कलर रेड आलेला आहे. पण जर मी इथं याला कलर ग्रीन करतोय, मार्जिन पण ॲड करतो याला थोडी. मार्जिन एम करतो. ते काय होणार मला दिसणार आहे. बॉर्डरला पण 22 पिक्सल करतो, जेणे की बॉर्डर दिसणार आहे. तर आता इथं ह्याला बॉर्डर ॲड झालेली आहे. आपण मार्जिन ऑटो प्रॉपर्टीचं पण कसं यूज करायचं तेही बघू. पण पहिले आपण बॉर्डर बघू. जर मी बॉक्स मॉडेलमध्ये चेक केलं, हा आहे माझा हा जो आहे IMP2 कंटेंट. देन हा जो ग्रीन मधला पार्ट आहे, लाईट ग्रीन मधला जो पार्ट आहे, तो आहे पॅडिंग. त्यानंतर जो पार्ट आला आहे, बॉर्डर आहे, तो हा पार्ट आहे आणि देन त्यानंतर आहे मार्जिन. तर मी इथं गेलो, मार्जिन जर चेक केली, तर इथं मार्जिन आहे. मार्जिन किती आहे? तर मी इथं मार्जिन चेक केली आहे. तर मार्जिन जी आहे ती कशाला आहे? ती बॉक्सला आहे. 32 पिक्सल, 32 पिक्सल, 32 पिक्सल. मार्जिन मी किती केलेली आहे? 2M. 2M म्हणजे किती असतंय? 32 पिक्सल. तर मार्जिन इक्वल्स टू एम. एम काय आहे? एक साइझिंग युनिट आहे. जसं की आपलं पिक्सल आहे. पण एम कसं वर्क करतं? हे आपण आतापर्यंत एक्सप्लोर केलेलं नाहीये. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण साइझिंग युनिटबद्दलही बोलणार आहोत. साइझिंग युनिट वर्क कसं करतात? आपल्याकडे कोणकोणत्या टाइपचे साइझिंग युनिट असतात? ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह यामधला डिफरन्स काय आहे? आणि रिस्पॉन्सिव्हनेसमध्ये जे आपलं रिलेटिव्ह सायझिंग युनिट आहे, ते कसं वर्क करतात, हेही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. टेम्पररी जस्ट लक्षात ठेवायचं आहे, की 1 एम म्हणजे 16 पिक्सल असतंय. तर मी इथं 32 पिक्सल जरी केलं, तरी पण हे वर्कआउट होणार आहे. तर 32 पिक्सल आलेलं आहे. सिमिलरली जसं आपण पॅडिंग सेपरेटली ॲड केली आहे,
आपण बॉर्डरलाही करू शकतो आणि हे जे प्रॉपर्टी आपण यूज केलेल्या आहेत बॉर्डर स्टाईल, बॉर्डर कलर आणि बॉर्डर आपण एकदम एकाच लाईनमध्ये सुद्धा यूज करू शकतो आणि ते कसं करणार? बॉर्डर इक्वल्स टू मी काय करतोय सपोज कलर देतोय पहिले. कलर काय असणार आहे? ब्लू. देन बॉर्डरची साइज देतोय मी 23 पिक्सल. देन मी काय करतोय त्याची स्टाईल आहे. स्टाईल म्हणजे त्याची जी विड्थ आहे बॉर्डरची ती डिफाइन करतोय. तर ती असणार आहे सॉलिड. दॅट्स इट. मी इथं अशा पद्धतीने सुद्धा बॉर्डर ॲड करू शकतो. तर इथं बॉर्डर ॲड केलेली आहे. एका शॉर्ट हँड प्रॉपर्टीचा यूज करून. आणि जर मला इंडिव्हिज्युअली बॉर्डर सेट करायची, की मला बॉर्डर टॉप राइट, टॉप लेफ्ट, बॉटम राइट तेही करू शकतो. तर मी इथं काय करतोय, बॉर्डर टॉप लेफ्ट, बॉर्डर टॉप बॉर्डर टॉप मी काय करतोय 50 पिक्सल करतोय आणि बॉर्डर बॉटम मी करतोय 20 पिक्सल. बॉर्डर लेफ्ट 25 पिक्सल, बॉर्डर राइट 10 पिक्सल. आणि जर इथं बॉर्डर स्टाईल इक्वल्स टू सॉलिड बॉर्डर कलर इक्वल्स टू 0. इथं बघायचं बॉर्डर जी आहे आपली ॲड झालेली आहे. बॉर्डर कशाला ॲड केली आहे आपण? तर बॉक्सला केली आहे. तर 50 पिक्सल टॉप आहे, 10 पिक्सल राइट आहे, 20 पिक्सल बॉटम आहे आणि लेफ्ट आहे 30 इथं बॉर्डर ॲड केलेली आहे. तर बॉर्डर आपण ॲड केली आहे. तर त्यामध्ये आपण बॉर्डरला रेडियस पण देऊ शकतो. रेडियस म्हणजे नेमकं काय, की बॉर्डरचे कॉर्नर कसे ठेवायचे एकदम शार्प, टोकदार ठेवायचे आहेत का एकदम असे कर्व्ह ठेवायचे आहेत. म्हणजे आपण जर मोस्ट ऑफ टाईम बघितलं असेल बटनला आपल्या कॅप्सूल इफेक्ट असते. कॅप्सूल टाइपमध्ये बटन असतंय. ते सुद्धा आपण बॉर्डर रेडियसने करतो. तर नेमकं बॉर्डर रेडियस म्हणजे काय मी तुम्हाला दाखवतोच करून. सपोज मी बॉर्डर रेडियस देतोय यांना 30 पिक्सलची. बॉर्डर्स ज्या आहेत त्या कर्व्ह झालेल्या म्हणजे जे कॉर्नर्स आहेत बॉर्डरचे ते कर्व्ह झालेले आहेत. इंडिव्हिज्युअली प्रत्येक कॉर्नर सेट करू शकतो. बॉर्डर इथं टॉप लेफ्ट रेडियस 12 पिक्सल ही प्रॉपर्टी. तर आता काय केलंय मी बॉर्डर टॉप लेफ्ट म्हणजे टॉप जे आहे, तो जो लेफ्ट साइड आहे त्याला मी कॉर्नर केला आहे. आणि त्या कॉर्नरला मी काय केलंय 30 पिक्सलने म्हणजे कर्व्ह केलंय. आणि मी आता काय करतो बॉर्डर बॉटम राइट रेडियस जे आहे त्याला आपण 30 शार्प करतोय. इथं असं शार्प झालेलं आहे. बाकीचे जे बॉर्डर टॉप राइट आहे त्याला मी 12 पिक्सल किंवा 10 पिक्सल देतो. सिमिलरली जी लेफ्ट आहे बॉटम लेफ्ट आहे रेडियस त्याला मी 10 पिक्सल. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, बॉर्डर रेडियसचा यूज करून ज्या बॉर्डर आहेत त्यांना कर्व्ह करू शकतो. आता इथं मी काय केलंय बॉक्सला बॉर्डर दिली आहे. म्हणजे बॉक्सची जी आहे ही एवढी विड्थ आहे आणि जो आपला कंटेंट आहे P2चा आय एम P2 त्याला सुद्धा विड्थ म्हणजे त्यांनी बाय डिफॉल्ट विड्थ घेतली आहे जेवढी पूर्ण बॉक्सची विड्थ आहे. पण मी जर P2 मध्ये विड्थ इक्वल्स टू 100 पिक्सल करतोय. काय होणार आहे? P2 तेवढी विड्थ घेणार आहे का जेवढी त्याला लागते? नाही. तर P2 काय करणार आहे? 100 पिक्सल घेणार. आता याने जी विड्थ घेतलेली आहे 100 पिक्सल आहे. तर मी ते कम्प्युटेडमध्ये येतोय. तर इथं विड्थ दाखवतंय 100 पिक्सल. आता हा जो एलिमेंट आहे तो आहे ब्लॉक लेव्हल एलिमेंट. की टॅग जो असतो तो ब्लॉक लेव्हल एलिमेंट असतो. आणि त्याने काय केलेले आहे, त्याच्या बॉक्सची फुल विड्थ नाही घेतली आहे. 100 पिक्सलच विड्थ घेतली आहे बॉक्सची. बॉक्स सपोज त्याचा 200 पिक्सल किंवा 500 पिक्सलचा आहे. त्याने फक्त 300 पिक्सलमध्ये 100 पिक्सलच विड्थ घेतली आहे. आणि मला काय करायचंय त्या पीला सेंटर करायचंय हॉरिझॉन्टली. कसं करणार? काय करू शकतो इथं मार्जिन इक्वॉल्स टू ऑटो करू शकतो. मार्जिन ऑटो केली तर तो काय करणार, लेफ्ट साइडनी आणि राइट साइडनी इक्वल मार्जिन सेट करणार, ज्याने की तो एलिमेंट सेंटरला येणार. इथं चेक केलं मी.
मार्जिन इकडून पण दिले, इकडून पण दिले. असे दिले की तो एलिमेंट सेंटरला, टॉप आणि बॉटम साइडनी देत नाही. तो फक्त लेफ्ट आणि राइट साइडनी देतो. आणि इन्स्टेड ऑफ विड्थ इक्वल्स टू 100 पिक्सल मी तर करू शकतो फिट कंटेंट. फिट कंटेंट जर केलं, तर तो तेवढीच विड्थ घेणार आहे, जेवढी त्या कंटेंटला गरज आहे. लाइक इनलाईन एलिमेंट, बट इट इस नॉट इनलाईन एलिमेंट. ब्लॉक लेव्हल एलिमेंट घेतलाय. ब्लॉक लेव्हल एलिमेंट काय करतो? प्रत्येक एलिमेंट नवीन लाईनसोबत स्टार्ट करतो. पण ब्लॉक लाईन एलिमेंटमध्ये जे आपण कंटेंट ॲड करतो, ते फुल विड्थ घेतं. माझं म्हणणं असं आहे, की नाही बाबा, की माझा जो एलिमेंट आहे त्याने ब्लॉक लेव्हलच राहायला पाहिजे आणि विड्थ घेताना जेवढी लागेल तेवढीच घ्यायला पाहिजे. असंही करू शकतो फिट कंटेंटचा यूज करून. डिस्प्ले प्रॉपर्टीचा यूज करून सुद्धा आपण त्याच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. इनलाईनला ब्लॉक करू शकतो, ब्लॉकला लाईन करू शकतो. हे आपण चेंज करू शकतो आणि ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर पण करणार आहे, की नेमकं डिस्प्ले प्रॉपर्टी काय असते? डिस्प्ले प्रॉपर्टीमध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत? त्यांचं मीनिंग काय आणि कसं यूज करायचं त्यांना? सध्या आपण जर बघितलं इथं, तर मला जो P2 होता, तो मला फक्त बॉक्समध्ये जो की माझा बॉक्स आहे, हा जो बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये सेंटर करायचा होता. कारण की बॉक्सची विड्थ होती 300 पिक्सल. पी टॅग होता. पी टॅग 48 पिक्सेलच विड्थ घेत होता. मग मला काय पाहिजे होतं? त्याने हॉरिझॉन्टली सेंटर व्हायला पाहिजे. मी तर त्याला मार्जिन ऑटोचा यूज करून हॉरिझॉन्टली सेंटर केलंय. तर ह्यामध्ये जर सपोज माझा हा जो बॉक्स आहे, त्याच्याकडे जर विड्थ नसती किंवा सपोज त्यामध्ये कंटेंट ॲड करतोय, दोरेम इथून मी जर कट केलं हां, तर काय करतोय तो? तरीसुद्धा तो हॉरिझॉन्टली सेंटरला येतोय. कारण की त्यामध्ये फक्त 466 ची विड्थ आहे आणि बॉक्स आय गेस असेल बॉक्स आहे 615 पिक्सलचा. तर जो माझा पी टॅग आहे तो घेतोय 466 पिक्सल. सांगायचं झालं, जर माझा एलिमेंट आहे, त्याला मी हॉरिझॉन्टली सेट करतोय. त्याची विड्थ त्याच्या पॅरेंटच्या हाल्फ आहे किंवा पॅरेंट एवढी नाहीये. जेवढी रिमेनिंग विड्थ आहे, सपोज 40 पिक्सल पार्ट पॅरेंटमध्ये शिल्लक आहे, तर तो हॉरिझॉन्टली असा सेट होणार आहे. 20% पार्ट इकडे येणार आहे आणि 20% पार्ट इकडे येणार आहे आणि तोच हॉरिझॉन्टली सेट होणार आहे. तर भेटून हे झालं आपल्या बॉक्स मॉडेलबद्दल. पण जेव्हा आपला एलिमेंट किंवा आपला जो बॉक्स मॉडेल आहे, तो साइज कशी घेतो? आय मीन म्हणजे तर भिडून हे सगळं झालं आपल्या बॉक्समध्ये. आता चला बघूया आपण, की नेमकं आपला जो बॉक्स मॉडेल आहे, तो साइज कशी घेतो? भिडूनो आपण बघूया, की नेमकं आपल्या बॉक्सची टोटल साइज कॅल्क्युलेट कशी केली जाते. तर आपला जो बॉक्स आहे, त्याची जर साइज कॅल्क्युलेट करायची असेल, टोटल विड्थ, हाईट आणि विड्थ आपण दोन्ही पण बघू. टोटल विड्थ जर कॅल्क्युलेट करायची आहे, टोटल विड्थ इक्वल्स टू असते कंटेंटची विड्थ. विड्थ म्हणजे जी बी ती कंटेंटला विड्थ आहे, जेवढा एरिया आहे तो. देन त्यानंतर पॅडिंग. पॅडिंग आली कोणती? लेफ्ट प्लस राइट पॅडिंग. म्हणजे ती पॅडिंग आली आणि त्यानंतर बॉर्डर आली, ती पण आली लेफ्ट प्लस राइट. हे जर टोटली विड्थ काढायची झाली आपल्या, तर ती असते इक्वल्स टू जी आपली कंटेंट प्लस पॅडिंग लेफ्ट राइट प्लस बॉर्डर लेफ्ट राइट. सपोज माझ्याकडे 300 पिक्सल विड्थ आहे. त्यानंतर 20 पिक्सल बॉर्डर आहे लेफ्ट. लेफ्ट राइट आहे. लेफ्ट बॉर्डर आहे. काय करतोय? बॉर्डर ठेवतोय. तर 30 पिक्स पॅडिंग ठेवतो. ती होणार आहे 300 प्लस 40 प्लस 60 मीन्स झालं हे 400. मी काय करू? ॲड करून बघूया, की हे असंच वर्क करतंय का? कन्फर्मेशनसाठी मी देतोय बॉक्स.
P2 टॅग आहे. P2 टॅगमधली मी जी सगळी स्टायलिंग आहे ती काय करतो रिमूव्ह करून टाकतो. तिथं मी काय करतो ह्याला विड्थ देतो 300 पिक्सल. बॉर्डर 20 पिक्सल. सॉलिड रेड आणि पॅडिंग देतोय. त्याची टोटल विड्थ किती व्हायला पाहिजे? 400 पिक्सल. तर मी काय रिव्ह्यू करतो. P2 ला दिलंय मी हां हे. जी विड्थ आहे. जर कॉम्प्युटेडमध्ये गेलो तर सॉरी कॉम्प्युटेडमध्ये नाही. तर ही साइज जर आपण बघितली ह्याची तर किती आहे? 400 पिक्सल आहे. सॉरी प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंट हा बॉक्स मॉडेल असतो. हा जो बॉक्स आहे 400 पिक्सलचा झालेला आहे. ते आणि म्हणजे सांगायचं झालं, जेव्हा आपण विड्थ देतोय, आता मला काय करायचंय, मला लिमिट दिलेली आहे. हा 300 पिक्सलच्या पुढे तुमचा बॉक्स गेला नाही पाहिजे. पण मी काय केलंय त्याला बॉर्डर ॲड केली आहे, पॅडिंग ॲड केली आहे. त्याची विड्थ पण आहे. मी ऑलरेडी त्याला विड्थ सेट केली आहे. तर मला काय करावं लागेल, त्याची विड्थ मायनस करून, त्याची पॅडिंग मायनस करून म्हणजे ॲडजस्ट करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागतील. हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे ठीक आहे मला हे नाही पाहिजे. माझा बॉक्स असा झाला पाहिजे. जर मी त्याला पॅडिंग देतोय, मार्जिन देतोय, पॅडिंग कितीही देऊ, बॉर्डर कितीही देऊ, त्याने 300 पिक्सलमध्येच घ्यायला पाहिजे. त्यासाठी प्रॉपर्टी यूज करू शकतो. बॉक्स साइझिंग इक्वल्स टू बॉर्डर बॉक्स. बॉक्स साइझिंग इक्वल्स टू बॉर्डर बॉक्स यूज केल्यानंतर होतं काय? माझा बॉक्स असा ॲडजस्ट होतो, म्हणजे तो असा ॲडजस्ट होतो, त्यामध्ये ही त्याची सगळी, ही सगळी साइझिंगचे कॅल्क्युलेशन, बॉर्डरची विड्थ आहे, प्लस पॅडिंग लेफ्ट राइट, प्लस बॉर्डर लेफ्ट राइट हे सगळं मिळून 300 पिक्सलमध्ये ॲडजस्ट होतं. बॉर्डर बॉक्स जे आहे, जर आपण बॉर्डर बॉक्स इक्वल बॉक्स साइझिंग प्रॉपर्टी सेट केली, तर ते काय सांगतं ब्राउझरला सांगतं, की बाबा हा जो एलिमेंट आहे, त्याला मी अरे, जो पण कोडर आहे त्याने काय केलंय 300 पिक्सल विड्थ दिली आहे. तर काय कर, त्याची बॉर्डर आणि त्याची पॅडिंग अशी सेट कर, त्यांचे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन मिळून, की आपण जसं कॅल्क्युलेशन काढलं, की कंटेंट प्लस पॅडिंग लेफ्ट राइट प्लस बॉर्डर लेफ्ट राइट यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे? 300च आलं पाहिजे. त्या पलीकडे गेलं नाही पाहिजे. सिमिलरली आणि हेच करण्याचं काम आपलं आणि जर मी त्याला मार्जिन ऑटो केलं तर हे सेंटरला पण जाणार. सिमिलरली जसं टोटल विड्थसाठी वर्कआउट केलंय, टोटल हाईटसाठी सुद्धा सेम तसंच आहे. फक्त पॅडिंग लेफ्ट राइटच्या इन्स्टेड काय होणार आहे? टॉप बॉटम बॉर्डर सुद्धा टॉप बॉटम. सिमिलरली हे तर मी इथं सेम हाईट करतोय 300 पिक्सल. मिळून आता आपण बॉर्डर रेडियस प्रॉपर्टीचा सुद्धा यूज केला. तर आपण एका एलिमेंटला कॅप्सूल साइज कसं करू शकतो? कॅप्सूल इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, बटनला आपण कॅप्सूल इफेक्ट देतो. तो आपण कसं देतो तेही इथं बघूया. बटन आहे. शॉर्ट बटन नावाचा एक बॉक्स आहे आणि यामध्ये आहे सबमिट बटन आहे. सबमिट बटन आहे. मी इथं काय करतोय डॉट स्टाईलमध्ये डॉट आहे त्याला मी काय करतो बॅकग्राऊंड कलर देतो रेड, व्हाईट, बॉर्डर रेडियस देतो याला पिक्सल. तर ह्याला आपण प्रिव्ह्यू केलं. व्ह्यूच्या आउटसाइड घेतलंय त्याला आपण आणि त्याला विड्थ देताना आपण काय करू विड्थ इक्वल्स टू फिट कंटेंट करूया. कंटेंट पॅडिंग देऊया थोडी त्याला पॅडिंग देऊया 12 पिक्सल और मे बी 12 पिक्सल की टॉप बॉटम देऊया आणि लेफ्ट राइट त्याला देऊया 30 पिक्सल. त्याने तो आपल्याला कॅप्सूल वाटणार आहे. त्याला ॲटो देऊया. सेंटरला येणार आहे. तर हा जो इफेक्ट असतो ना, जो की कॅप्सूल आपण त्यालाच आपण कॅप्सूल साइज म्हणतो. तर मी ह्याला वर करतो. डॉट बटनला जर कोणी वर करतंय, तर मी त्याला बॅकग्राऊंड ब्लॅक करणार आहे. कलर त्याचा रेड करणार आहे. तर आणि इव्हन हे जरी झालं,
भिडूनो आपण एका बॉक्सला सर्कल शेपमध्ये सुद्धा करू शकतो. काय करू इथे एक बॉक्स घेऊ डॉट बॉक्स हे चला आपण इथं हां, डॉट बॉक्स सर्कल घेऊया क्लास. सर्कल घेतलाय. तर मी काय करतो डॉट सर्कलला विड्थ देतोय 300 पिक्सल, हाईट पण देतोय 300 पिक्सल, बॉर्डर रेडियस देतोय पर्सेंट. तर मी नाही कारण की बॅकग्राऊंड कलर नाही. तर बॅकग्राऊंड कलर ग्रीन दिला. मार्जिन ऑटो केली. सेंटरला आलंय. टॉप बॉटमला करतो. टॉप बॉटमला आहे. जर मी बॉर्डर रेडियस रिमूव्ह केली, हां, स्क्वेअरमध्ये दिसणार आहे. तर मी ॲड केली. तर इथं जर बघितलं तर हा सर्कलमध्ये झाला. याला काय करू शकतो, बॅकग्राऊंड कलर नाही दिलाय, तर इथं मी बॉर्डर पण देऊ शकतो. जस्ट बॉर्डर देऊ शकतो. आणि बॉर्डर जर मी इथं दिली आहे, बॉर्डर कलर करतोय इथं सपोज रेड और मे बी ब्लू. इथं मी करतो बॉर्डर टॉप. इथं मी ट्रान्सपरंट जरी ठेवलं, ठीक आहे. ट्रान्सपरंट ठेवतो इथं. तर मी बॉर्डर टॉप कलर ब्लू ठेवलाय. तर बॉर्डर स्टाईलमध्ये डॅश. तर टॉपची बॉर्डर डॅश झाली आहे. सॉलिडच ठेवतो. ही बॉर्डर अशी आहे. आणि मी ह्याला काय करू शकतो, ॲनिमेशन देऊ शकतो. हा एलिमेंट कंटिन्युअसली रोटेट व्हायला पाहिजे आणि तो काय दिसणार आपल्याला एका लोडिंग टाइप दिसणार आहे. जसं की मला आणखी जर केलं 30 पिक्सल 30 पिक्सल जर ठेवलं, याला मी कंटिन्युअस रोटेट केलं, तर जो आपला लोडर असतंय, कंटिन्युअस रोटेट केलं तरी आपल्याला लोडर टाइप सुद्धा दिसणार आहे. तर तेही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत, की एक लोडर कसं बनवायचं. डिफरंट डिफरंट पद्धतीने लोडर बनवणार आहोत. त्यासोबतच आपण बॉक्स साइज विड्थ कॅल्क्युलेट कशी होती हेही एक्सप्लोर केलं आहे आणि आपण हे सुद्धा एक्सप्लोर केलं आहे, की एका स्पेसिफाईड साइजमध्ये आपला बॉक्स कसा ॲडजस्ट करायचा, इव्हन आपण त्याला बॉर्डर आणि पॅडिंग दिलेली असेल तरी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बॉक्स मॉडेलला एक्सप्लोर करा, न्यू स्टाईलमध्ये.